चला आगे। वाइट वाला वाइट स्नैक देख सकते हो। सफ़ेद पलंग में इधर कौन सा स्नैक है? ये बोआ सा दो ब्लैक वाला। इधर भी नहीं है। ये देखिए इधर पीछे है। ओ पाइथन। पाइथन वाइपर है। वाइपर। चल वाइपर देख लिया। तर तिकडं पण वाइपर आहे। शूटिंग काढून वापस इकडे बघायला येऊ। वो ब्लॅक मांबा। हाँ हाँ वही चीज़ कोबरा है सॉरी कोबरा है। हा वही कोबरा। हे हा बघ हा बघ हा बघ हा बघ। अरे हाँ इकडे कोणता आहे? इकडे कोणता आहे? बघ ना सनत सोड जाऊ दे, जे दिसत नाही ते जाऊ दे। ये असं दिसलं हा बघ दिसलं का? पाणी में काय? पाणी में काय? आणि नाही रे एवढा होते हा बघ तिकडे तिकडे। क्लिअरिटी चांगली हा बघ। एक मिनिट भाई सॉरी। घामन घामन। काय नाही ती काहीच नाही करत। कौन सा इधर? कौन सा है? दिखता ही नहीं वहाँ पे। साफ आहे का नाही इथं? एनाकोंडा आहे इथं काय? थोड़ा ही नहीं पकड़ने मुझे। नाम क्या है एनाकोंडा है? एनाकोंडा? देखो का नाम है आईला एनाकोंडा। बारीक है पर छोटा वाला एनाकोंडा। आगे क्या है? जल्दी से क्या है इधर? ओ उधर ये बड़ा वाला अजगर। ये एक बड़ा वाला है। ओ वाइट वाला अजगर। किधर है? उसका मुंह किधर है? क्या नाम है इसका? चलो। तो जैसा कि आप देख सकते हो हम आ गए हैं भीम जन्मभूमि के सेमिनार हॉल में। तो इधर का व्यू आप देख सकते हो। मेरे को तो पता ही नहीं था व्यू की होता है। चलो गौरव भैया आप इधर की इन्फॉर्मेशन दो ना। थोड़ी सी इन्फॉर्मेशन दो ना देना क्या है? इसके अबाउट। अभी हम इधर खड़े हैं, ये क्या है? ये धम्म बोले। आप जिस जगह पे खड़े हैं वो जब बाबा साहब ने बौद्ध धर्म अपनाया था, वो जिन गुरु से बौद्ध दीक्षा अपनाई थी वो अंदर उनका स्टेचू लगा हुआ है। उसके साथ में तथागत गौतम बुद्ध है और बाबा साहब का स्टेचू लगा हुआ है अंदर। चलिए चलो। आप देखते हैं। तो आप देख सकते हो नीचे करते हाँ करते। तो ये मैं संविधान देते हुए मिस्टर फंटारॉक। और ये धम्म भवन के बाहर अभी मैं जा रहा हूँ। आपने देखा होगा इधर का धम्म भवन। अभी मैं आपको कुछ तस्वीरें दिखाता हूँ। वो भी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के जीवन परिचय की तस्वीरें। आपको ज़रूर वो फील होगा, वो तब के टाइम की जो बॉन्डिंग थी अबाउट डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर।
चार्जिंग ख़त्म हो गई थी जाते टाइम, वो जू के बाहर जाते टाइम, इसलिए फ़ोन बंद करना पड़ा। और बस क्या ही बोलो, अभी इधर आ गया हूँ, अभी इधर खाना पीना हो जाएगा और फिर हम रात को निकलेंगे। तब तक मैं चार्जिंग को लगा था वो मेरा फ़ोन, तो चार्जिंग बहुत ख़त्म हो गई है। अभी देखते हैं आगे क्या होता है। टाटा। तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजेश्री शाहू महाराज, सुभेदार रामजी आंबेडकर, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ह्यांच्या विचारांना श्रीवार अभिवादन. माता यशोधरा, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई यांना ह्यांच्या विचारांना श्रीवार अभिवादन. तसेच इथे सर्व उपस्थित माझ्या बंधू भगिनींना माझा जय. आज मी माता रमाईविषयी बोलणार आहे. त्यागाची प्रतीक बाबासाहेबांची प्रेरणा, कोट्यावधी दीन हृदय असतील त्यांची माता, बाबासाहेबांची प्रिय रामू, करुणेचा अतंग महासागर म्हणजे माता रमाई. माता रमाई यांचं जीवन म्हणजे दुःख, दारिद्र्य, कष्ट, यातना, उपासना. त्यांनी त्यांच्या जीवनात कधीच सुख, शांती, समृद्धी अनुभवली नाही. त्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन बाबासाहेबांनी निवडलेल्या कार्यास समर्पित केले. रमाईंचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 दापोली तालुक्यातील वनद येथे झाला. रुक्मिणी व विकाजी भेटली त्यांची आई होती. त्यांच्या आई विकाचं तुझं पाणी करत होते तुमच्या घरातच त्यांचे वडील सोडले. रमाई संपूर्ण घराची जबाबदारी केली. त्यात आपल्या भावंडांचा सांभाळ करू लागला. पुढे वेंगुर्लेकर काका व गोविंदपूरकर मामा मुलांना घेऊन भायखळा मार्केट येथील चाळीत राहण्यास गेले. सुभेदार रामजी आंबेडकर आपल्या भीमरावांसाठी वधू पाहत होते. त्यांना समजले की भायखळा मार्केट येथे राहणारे वेंगुर्लेकर यांच्याकडे लग्नाची मुलगी आहे म्हणून. सुभेदारांना रमा पसंत पडली. रमाच्या हाती त्यांनी यांचा विवाह भायखळा भाजी मार्केट येथे झाला. विवाहाप्रसंगी बाबासाहेब 14 वर्षाचे होते व रमाई 9 वर्षाच्या होत्या, कारण त्यावेळेस बालविवाह प्रथा रूढ होती. लग्नानंतर लगेचच रमाई आपल्या संसारात रमू लागली. मी त्याकडून बाबासाहेबांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या, कारण एका युगप्रवर्तकाची पत्नी कधी होऊन गेली. विवाहाप्रसंगी बाबासाहेब 14 वर्षाचे होते व रमाई 9 वर्षाच्या होत्या, कारण त्यावेळेस बालविवाह प्रथा रूढ होती. लग्नानंतर लगेचच रमाई आपल्या संसारात रमू लागली. मी त्याकडून बाबासाहेबांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली की बाबासाहेबांना त्यांच्या अभ्यासात अजिबात व्यत्यय आणायचे नाही. एका युगप्रवर्तकाची पत्नी कधी होऊन गेले हे त्याचं त्यांना सुद्धा समजले नाही, कारण बाबासाहेबांच्या शिक्षणाचा उपयोग भारतातील गोरगरीब गरजूंना व्हावा यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस करून कधी अर्धवट उपाशी तर कधी पावाच्या तुकड्यावर दिवस काढले. अशा ह्या परिस्थितीत बाबासाहेबांना रमाईंचा फार मोठा आधार होता. 1913 ते 1916 या 3 वर्षासाठी बाबासाहेब अमेरिकेला व 1916 ते 1917 जर्मनीत उच्च शिक्षण घेत होते. 1913 सुभेदार रामजी आंबेडकर यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर रमेशचा मृत्यू झाला. ऑगस्ट 1917 बाबासाहेबांची सावत्र जिजाबाई यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर मुलगी इंदूचा मृत्यू झाला. असं घरात एकापाठोपाठ एक दुःखद घटना घडल्या. परंतु बाबासाहेबांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून रमाईंनी त्यांना कळविलेच नाही. परदेशात ज्ञान साधना घेत असलेल्या बाबासाहेबांना रमाईंनी आपल्या दुःखाची झळ कधीच पोचू दिली नाही. पती परदेशात असताना संपूर्ण घराची जबाबदारी रमाईंवर येऊन पडली. आपल्या संसारासाठी त्या शेण गवऱ्या सरपणासाठी वनवन फिरल्या. बॅरिस्टरची पत्नी गवऱ्या वेचते पण लोक नावं ठेवतील, त्यासाठी त्या सूर्योदयापूर्वी व रात्री 8 नंतर वरळी येथे गवऱ्या थापण्यासाठी जात असत. मुलांसाठी उपवास करत बाबासाहेबांचे रमाईंना अधूनमधून पत्र येत असे. रमाईंना होणाऱ्या दुःख कष्टाची जाणीव बाबासाहेबांना होती. ते नेहमी रमाईंना म्हणत, रमा, तुला माहेरी दुःख आणि इथेही तुझ्या वाटणीला दुःखच आहे. बाबासाहेब परदेशातून भारतात आले त्यावेळेस त्यांना भेटण्यासाठी लोक आतुर झाले. रमाई एका कोपऱ्यात उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, हा समाज तुम्हाला भेटण्यासाठी आतुर झालेला आहे. मी तर काय तुमची पत्नी आहे, मी तुम्हाला कधी भेटेल. अशा उदार मनाच्या माता रमाई होत्या. रमाई एकदा घोलवड इथे गेल्या होत्या. तेथे वैराडी काका लहान मुलांचं वसतिगृह चालवत असे. त्यावेळेस वसतिगृहाला अन्नधान्याचं अनुदान न मिळाल्याने मुलं 2 दिवस उपाशीच होती आणि अजून 3 दिवसांनी वसतिगृहाला अन्नधान्याचं अनुदान मिळणार होतं. म्हणजे अजून 3 दिवस मुलं उपाशीच राहणार. हे वैराडी काका रमाईला कंठ दाटून सांगत होते. रमाई पटकन खोलीत जातात. त्यांचा
सोनं ठेवलेल्याचा दागिन्याचा डब्बा कपाटातून घेऊन येतात आणि तो दागिन्याचा डब्बा आणि स्वतःच्या हातातल्या बांगड्या काढून वैराणी काकांकडे देतात आणि सांगतात हे दागिने तुम्ही गहाण ठेवायला तर विका आणि ह्या पैशांचं मुलांना काहीतरी खाण्यासाठी घेऊन या, कारण ह्या मुलांची होणारे हाल मी अजून पाहू शकत नाही. असं बाबासाहेबांच्या प्रत्येक कार्यात रमाईंचा मोलाचा वाटा होता. घोलमेल परिषदेत विचारविनिमय होऊन साहेबांनी मांडलेल्या मुद्द्याचा विचारविनिमय करून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदान देण्याचा निर्णय घेतला. पण गांधी सरकारने त्यास विरोध केला. एवढेच नव्हे तर गांधी सरकारने एरोडा येथे आमरण उपोषणास बसले. त्यामुळे बाबासाहेबांना धमक्या येऊ लागल्या. हे रमाईंना समजतात रमाई धास्तवल्या. त्या धास्तीने त्या आजारी पडल्या. त्यात त्यांच्या टीबीच्या आजाराने तीव्र स्वरूप घेतले. त्यांनी खाणं पिणं सोडलं. बाबासाहेबांवर तर फार मोठ्या दुःखाचा आघात झाला. दादर येथील राजगृहाजवळ लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर अनेकांना पोरका वाटणारा तो दिवस उजाडला. म्हणजे 27 मे 1935 रोजी सकाळी 9 वाजता माता रमाईंची प्राणज्योत मावळली. 9 कोटीची माता सर्वांना पोरकं करून निघून गेली. बाबासाहेबांवरती फार मोठा दुःखाचा आघात झाला. त्यांनी तर स्वतःला 8 दिवस खोलीत कोंडून ठेवले. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय भीम. तो फाइनली मैं हूँ मिस्टर फंटा रॉक. हमारा खाना हो गया है और अभी हम इस प्लेस को अलविदा कहने वाले हैं. अभी थोड़ा सा पानी वगैरह पी लेता, बस में बैठ जाता और फिर इधर से हम निकलने वाले हैं. अभी मैं बस में पहुंचने के बाद कॉल आपको आऊँगा बताने क्या है क्या नहीं, और देखते हैं फिर क्या होता है. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी की जो जन्मभूमि थी, इधर से हम रवाना हो रहे हैं अपने गांव इगतपुरी के लिए फिर से. तो बहुत मज़ा आया इधर. इंदौर में भी बहुत मज़ा आया, सब बहुत मज़ा किया. तो बस हम एक बार वापस आएंगे, इधर विज़िट देंगे और वही बोलूँगा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जैसा ना कोई था, ना कोई होगा और ना कोई है. बस सबको सभी ने जय भीम, गुड नाइट और मिलते हैं. फाइनली हम बस में आ गए और हमारी टीम जिन्होंने ये कंडक्ट किया था, रुपवते सर, उनके बहुत बहुत धन्यवाद. और वो भी अभी हमारे साथ पीछे सो रहे हैं. और उधर यशु भाई भी है उधर. और अभी आपको आगे का सीन दिखा था, मेरे साथ साहिल भी है जो कि दिख रहा है क्या? दिख रहा है अभी. तो सबको गुड नाइट. हम फिर से इधर विजिट करने ज़रूर आएंगे और बस आपको आगे का दिखाता हूँ. और सब लोग अपने अपने घर जा रहे हैं अभी. फंटा रॉक और सुबह हो गई है. सुबह के कितने बजे? 7:25, मतलब 7:30 बज गए हैं. तो भी हम नहीं पहुंचे अभी. और लोगों की हालत देख सकते हो, ये तो दिख भी नहीं रहा है किधर गया. और अपने सर भी अपने साथ. और मैं आपको आगे का सीन दिखाता हूँ. नाही गाणं आवाज का नाही. तुम्हाला कसं वाटतंय? मौजावर आवाज कसा वाटला? एकदम आनंदात, मजेत. सगळी सोय झाली, खाणं पिणं मुद्दाम सगळं एकदम आनंदात. ओके 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 ओके. अजून काय सांगू शकता?
पिणं नाही झालं, मटण नाही झालं. तुम्हाला कसं वाटलं प्रवास? एकदम छान, मजा आली? मजा आली. काय बोलता येईल तुम्हाला तिथे जाऊन? काय नाही बोलता यायचं भाऊ, पण छान झालं, व्यवस्थित झालं. पाहतो, काही तकलीफ नाही झाली, बोला काहीच तकलीफ नाही झाली आम्हाला. एकदम मस्त मजा आली. परत एक चांगलं बोला एकदम आनंदामध्ये आलो आपण. मऊगाव एकदम छान, मऊगाव व्यवस्थित वाटलं. खाणं पिणं एकदम मस्त का? एकदम आनंदात. तुम्हाला कसं वाटलं? आम्ही फुल एन्जॉय केला. एन्जॉय केलं एकदम. काय वाटतं तुम्हाला? वापस अशी ट्रिप निघावी का? वापस परत निघावी? तुमचा पाय पडून. तुम्हाला कसं वाटलं काकू? एकदम आनंदामध्ये. तुमचं मत काय? माझं नाव उषा गणपत रोकडे, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. आजची ट्रिप काढली त्याबद्दल खूप खूप छान आहे. त्यापुढे पण अशीच काढावी, ते पण मला आवडते. आणि आजचा जो प्रवास झाला तिथे गेल्यावर सर्वांनी जे एकत्रित राहणं, एकत्रित खाणं पिणं आणि एकत्रित सगळ्या गोष्टी करणं आनंदाने, त्यात पण खूप मजा आलेली आहे. आणि अशीच यापुढे पण निघावी अशी मी विनंती करते. धन्यवाद. तुम्हाला कसं वाटलं बाबा? एकदम भारी, मनाला प्रसन्न करणारी सहल. अशी सहल कायम व्हायला पाहिजे. ओके तुम्ही काय बोलू शकाल? एकदम आनंद वाटला. एकदम मस्त. ओके तुम्ही खूप छान अजून कोण? अरे हा तुम्ही तर राहिले. बोला काय वाटतं तुम्हाला? बोला. नाव सांगा, संपूर्ण आपली प्रतिक्रिया सांगा. जय भीम, टाटा, गुड नाईट. ओके काय वाटतं पुढची ट्रिप कुठे काढावी तुम्हाला? नागपूर. ओके कोणा झालं चला आता मागच्या साईडला घे ना बाबा, मुलाखत दे ना बाबा, मला नाही येत. आनंदात झालं एवढं. काय वाटतं तुम्हाला? रेकॉर्ड होता. तुम्हाला काय वाटतं? तुमचा स्पीकर घेऊन मी तुम्हाला आलोय तुम्हाला विचारण्यासाठी. हॅलो, आवाज येतोय? इथं होतं कॅप्चर. बोला. खूप चांगले वाटले. महू तसं नाव आपण फक्त ऐकूनच होतो, पण ढांगळे आणि लोक होते यांच्यामुळे महू बघण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी. खूप चांगलं वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. आम्ही केलं तिने हा कसं वाटलं तुम्हाला महूची ट्रिप? हॅलो इगतपुरी बौद्ध भाषा ऐका सगळं ऐका. जी आता ट्रिप काढली महूला जाण्याची, तर खूपच सुंदर ट्रिप झाली. आणि आम्हाला आमंत्रित केलं, जवळमधून आम्ही 2 बाय आलो. खूप मजा घेतली आणि त्या महू गाव इंदोरा बघून आलो. खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. खरंच कधी नाही जाऊ तो कधी पाहिले, पण आता जाऊन आलो. यापुढे कधी ट्रिपा काढला आम्हाला सांगायचं, आम्ही येत जाऊ. आणि खूप छान मस्त. धन्यवाद. तुम्ही काय बोला? हा बोला. आम्ही जवळवरून आलेलो आहोत. खूप असं 2 दिवस आपण एवढा प्रवास केलेला आहे, पण जराही थकवा वाटलेला नाही किंवा अजून पण फ्रेश आहोत आम्ही. एवढी सर्व बायकांनी सर्वांनी एवढी मजा केली. आणि काल तिथे म्हणजे महूला आम्ही बाबासाहेबांची जे जन्मभूमी ती बघितली ना, अगदी म्हणजे मन असं भरून पावलेलं आहे. खूप सुंदर म्हणजे तिकडचं म्हणजे इमारत म्हणजे खूप रचना छान केलेली आहे. एकदम स्वच्छता फार आम्हाला चांगले म्हणजे वागणूक दिली. खूप चांगलं तुम्ही सहकार्य केलं. अशीच ट्रीप आम्हाला बोलवत जा, आम्ही येत जाऊ. थँक्यू. आभारी आहोत. बोला. अच्छा काय वाटलं? खूप छान झाली. एकदम मस्त. तुम्ही काय बोलू शकता? खूप छान वाटलं गेलं तर बाबासाहेबांच्या जन्मभूमीला. एकदम शांत वाटलं. ओके खूप छान वाटलं बाबासाहेबांच्या जन्मभूमीला गेलो तर.
सगळं आम्ही बघून आलो. त्यापुढेही नेहमी जावं हीच मागं पास कर. गावला भारी वाटलं. आता परत चल नागपूरला काढेल. ओके, योजना मावशी काय बोलू शकते? गाव खूप छान आहे, एकदम नाईस, वंडरफुल. पुढे पण ट्रिप काढा आम्ही छान, एकदम नाईस. दीदी काय बोलू शकते मऊ गावाबद्दल? एकदम छान वाटलं. आता मागची काय वाटतं तुम्हाला? छान वाटलं. देशमुगाव छान वाटलं. जोरात बोला. छान वाटलं. अक्का काय बोलू शकते? जोरात बोल. इंदोरला जाऊन आलो गावाला, खूप समाधान वाटलं. अशाच टीममध्ये आम्हाला सांगितलं म्हणजे आम्ही पण समाधान. तुम्ही काय बोलू शकाल? रुपवते जवळ घ्या, एकदम माईक जवळ घ्या. रुपवते सर आणि मॅडमचे मी आभार मानते, कारण त्यांच्यामुळे आज आम्हाला मुळगावला जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी बघण्याचा चान्स भेटला. त्याच्यामुळे मी त्यांचे आभार मानते. पास. जोरात बोला. हॅलो, हां रुपवते सर, मी त्यांचे आभारी आहे. मोगावमध्ये मी मला खूप आनंद आला. माझ्या आयुष्यात मी कधी बघते का ना बघते, पण मी बाबासाहेबांचं जन्मस्थान माझ्या आयुष्यात मी बघितलं. मला खूप आनंद झाला मला, आणि एन्जॉय पण केला. खूप आनंदी आला. बोला, काय बोलू शकता तुम्ही मऊ गावाबद्दल? कसा नाही फिरून आला, पण बाबासाहेबांचं जन्मस्थान ते पाहून आला, चांगला वाटलं. ओके, प्रथमतः जवळ घ्या, एकदम जवळ घ्या. प्रथमतः ही ट्रिप ज्यांनी आयोजन केलेली आहे अशा आमच्या भारतीय बौद्ध महासभेच्या महिला कार्यकर्ता आदरणीय आडंगळताई, आणि तसेच आमचे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश रुपवते गुरुजी यांनी ही ट्रिप आयोजित केली. आणि सर्व आमच्या मावशी प्रमाणे असलेल्या, आईप्रमाणे असलेल्या महिलांना गोळा करून मऊ येथे घेऊन गेल्या. त्या मऊचं म्हणजे महत्त्व असं की तिथे आपले रामजी सपकाळ आणि भीमाई हे कुटुंब राहत होते. तर त्या काळी पाहिजे आणि त्या जन्मभूमीचा आणि बाबासाहेबांचा कार्याचा आढावा घेऊन आपले कार्य पुढे नेले पाहिजे. एवढे बोलतो मी. जय भीम, जय बुद्ध. तुम्ही काय बोलू शकता? एकदम छान झालं, मजा आली. गावला जाऊन आम्हाला खूप छान वाटलं, आणि आम्ही आंबेडकरांच्या जन्मभूमी बघितली. यात आम्हाला इतकं प्रसन्न वाटलं की असा आनंद आम्ही कधीही भोगू शकणार नाही, असा आनंद आम्हाला वाटला तो. आणि जे यांनी टूर काढली त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत, आणि त्यांनी आम्हाला असंच पुढं खूप लांब न्यावं हीच आमची. तुम्हाला तुम्ही बोलणारच, बोला. जवळ जरा, एकदम माईक जवळ जरा. खूप छान वाटलं, बघण्यासारखं आहे. आणि पहिल्यांदा मी बघायला गेले कसं वाटलं तुम्हाला? प्रथमतः मी जवळ जरा, एकदम जवळ. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करते. आढांगळे सर, आढांगळे मॅडम आणि रुपवते गुरुजी यांनी जी ट्रिप काढली महूगाव येथे, बाबासाहेब यांची जन्मभूमी आहे. त्या ट्रिपमध्ये आम्हाला खूप आनंद आलेला आहे. मनापासून एन्जॉय केलेला आहे. खूप छान वाटतं, आणि अजून असं मला वाटतं. तुम्ही काय बोलू शकाल? हां, एन्जॉय केलं. ज्यांनी आपल्याला जी मऊची जी ट्रिप आहे जी ज्यांनी अरेंज केली, त्यांच्यामुळे आपण तिथं जाऊ शकलेलो आहोत. आणि
सुंदर असं दृश्य ते आपण आत्मसात करू शकलेलो आहोत. असे रुपवटे गुरुजी यांना आपण सगळ्यांनी थँक्यू बोलावे आणि क्लॅपिंग करून त्यांचं थोडंसं टाळ्याने स्वागत करावं. तर धन्यवाद धन्यवाद. सर तुमचा पुढचा प्लॅन काय आहे? पुढची कुठली ट्रिप आपण अरेंज करू शकतो आणि कुठे? आमचा पुढचा प्लॅन आहे नागपूर दीक्षाभूमी, ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्या ठिकाणी आपण पुढच्या वेळी जाणार आहोत. आजचा आपला मानस होता की बाबासाहेबांचा ज्या ठिकाणी जन्म झाला आहे त्या पावनभूमीला आपण सर्वांनी ज्यांना ज्यांना शक्य नाही अशा महिलांना पुरुषांना आपण आपला संकल्प का ज्यांना ज्यांना शक्य नाही त्यांना आपण त्या ठिकाणी घेऊन जातो. म्हणून आपण अशा प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या ट्रिप ऑर्गनाईज करतो. तर ह्या ट्रिपला जवळजवळ इगतपुरी तालुक्यातील सर्वच लोकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. कोणीही जर आमच्या ऑर्गनाईज करून जर काही कोणाला जर काही तकलीफ झाली असेल त्याबद्दल मी सर्वांशी क्षमा मागतो. इथून पुढं जर काही आमच्याकडून ज्या उणीवर आल्या असेल त्या नक्कीच आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करू. आणि जेव्हा जेव्हा आम्ही अशा ट्रिप ऑर्गनाईज करू त्यावेळेस तुम्ही चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद द्या. त्या तुमच्यामुळं आम्ही यांच्या ट्रिपा सक्सेस होतात. आणि मी पुन्हा एकदा तुम्ही चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. जय भीम, नमो बुद्धाय. सगळ्यांनी वापस एकदा टाळ्याने स्वागत करावे. ओके ओके ओके. आपल्यामध्ये उपस्थित समता सैनिक दलाचे प्रमुख जय भालेराव सर. तुम्ही काय बोलू शकाल या ट्रिपबद्दल? आता या ठिकाणी आपण ट्रिप काढलेली ही चांगली अशी ट्रिप झालेली आहे आणि या ट्रिपबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो. इथं थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. बाकी तुम्हाला चहा बनवताना मजा आली का? ओके ओके ओके. मला सेवा करायची आवडतं लोकांची. ठीक आहे चालेल. खिचडी एकदम छान झाली होती असं सर्वांचं म्हणणं आहे. आणि कालचं जेवण पण खूप छान झालं होतं. हम इगतपुरी हमारी जो डेस्टिनेशन थी वहाँ हम आ गए हैं और हमारे साथ है जो बस ड्राइवर के काका. आपका नाम क्या है? संजय नरवाड़े. जो उन्होंने हमारा साथ दिया एटलीस्ट 24 आवर्स तक वो गाड़ी चलाते रहे हैं, है ना. और जस्ट 3 to 4 आवर्स की नींद ली है उन्होंने. मतलब इतना हमारे लिए जान निकाला और इतनी हमको एकदम सेफली इधर तक पहुंचने में इनका बहुत बड़ा रोल है. तो इनके भी थैंक यू सो मच हार्टली सर. और आपका श्री साई कृपा ट्रैवल्स है उसकी भी इंफॉर्मेशन बता दीजिए. हमारा द्वारके पे ऑफिस है साई कृपा ट्रैवल्स. हम कहीं पर भी जाते हैं, बुकिंग कहीं पर भी हो जाते हैं. ओके 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 ओके. तो इनका कांटेक्ट नंबर मैं डिस्क्रिप्शन में नीचे आपको दे दूंगा और इनके टूर्स और ट्रैवल्स का भी जो इन्फॉर्मेशन वो आपको दे दूंगा. और मिलते हैं. थैंक यू सो मच काका.